शिवसेनेच्या मंत्र्यांना 1.5 कोटीच्या डिफेंडरची भुरळ पडली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। बुलढाण्यात ही चर्चा सुरू झाली आहे। बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांकडून संजय गायकवाड यांच्याबाबत सवाल उपस्थित केले गेलेत। गाडी कंत्राटदार नातेवाईकाची असल्याचं त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। तर संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट यांच्याकडे ही डिफेंडर आहे असं दानवे यांनी म्हटलंय। मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे? आता गाडीचा नंबर म्हणल्यावरती कोणाची कळायला काय आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागत नाही, त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे। शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल, कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहेत, सगळ्याच बऱ्याच इथल्या संभाजीनगरच्या तर आहेच। मला माहिती आहे त्यांचे नाव पण माहिती आहे, कोणाच्या नावावर माहिती आहे, सगळं माहिती आहे। सगळे भुमरेंची गाडी कोणाच्या नावावर बघा, शिरसाटांची गाडी कोणाच्या नावावर बघा,